धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला वेग. धुळेकरांच्या 50 वर्षांच्या स्वप्नांची पूर्तता जवळ. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या कामाला आता वेग आला असून आज बाळापूर फागणी परिसरात रेल्वे स्थानक व ट्रॅकच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. आमदार अनुप अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी रेल्वे कामाच्या ठिकाणी जाऊन कामाचा आढावा घेतला. डॉक्टर भामरे यांनी सांगितले की केंद्र सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 18,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून धुळे नरडाणा टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. 76% भूसंपादन पूर्ण झाले असून आगामी कुंभमेळ्यापूर्वी हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे धुळे जिल्हा भविष्यात मोठे लॉजिस्टिक व औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होणार आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. धुळे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने खासदार म्हणून मी करू शकलो याचा निश्चितच आनंद आहे. आपण आता ज्या साईटवर बसलेलो आहोत ते मनमाड इंदूरचाच भाग म्हणजे पहिल्या टप्प्यातला धुळे नरडाणा म्हणजे बोरवीर नरडाणा. आपण सगळ्यांनी बघितलं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. रेल्वेचे रूळ टाकले गेलेले आहेत. 10 किलोमीटर पर्यंत रेल्वेचे रूळ टाकले गेले आहेत आणि इथे आपल्याला 2 लाईनी दिसत आहेत, एक पॅसेंजर साठी आणि एक माल वाहतुकीसाठी. 50 वर्षापासून आम्ही स्वप्न बघितलं होतं की मनमाड इंदूर व्हायलाच पाहिजे, कारण आपला धुळे जिल्हा अविकसित आणि आदिवासी आणि कुठल्याही प्रकारचं इथं विकासाचं काम दिसत नव्हतं. आणि त्यामुळे जनतेचं स्वप्न होतं जोपर्यंत मुख्य रेल्वे लाईनला आपण जोडलं जात नाही तोपर्यंत आपल्या भागाचा विकास होणार नाही. आणि म्हणून 2014ला जेव्हा खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलं तेव्हा एकच मनाची खुणगाठ घातली. आपण सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली की मनमाड इंदूर रेल्वे करायचाच. आणि जेव्हा मी सुरुवात केली बघितलं तर तिथं काहीही झालेलं नव्हतं. आणि योगायोगाने 2016 मध्ये सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले. त्यांचं नातूभूत आपले धुळे शहरात आहे आणि त्याच्यामुळे त्यांना धुळे शहराची जाणीव होती. आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्यात आधी 2016ला पिंक बुक मध्ये नोंद होईल अशा पद्धतीने रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. आणि त्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्यानंतर त्याला साधारणतः 10,000 कोटी रुपये खर्च येईल आणि रेल्वेच्या नियमाप्रमाणे 50% राज्य सरकारने उचलायचं, 50% रेल्वे देईल. त्यावेळेस महाराष्ट्राच्या राज्य सरकारने 50% द्यायची कबुली दिली, परंतु मध्य प्रदेशच्या राज्य सरकारने असमर्थता व्यक्त केली की आम्ही नाही करू शकत. अशा वेळेस उदास होऊन मी गडकरी साहेबांना भेटलो तर गडकरी साहेबांनी मला सुचवलं की आपण JNPTच्या माध्यमातून करू. आणि त्यावेळेस रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब होते आणि एक MOU तयार करण्यात आला की 55% JNPTने खर्च उचलायचा, 15% महाराष्ट्र सरकार, 15% मध्य प्रदेश सरकार आणि 15% इक्विटी. आणि MOUचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, गडकरी साहेब होते, रेल्वे मंत्री म्हणून पियुष गोयल साहेब होते, मी स्वतः होतो. परंतु 2-4 महिन्यानंतर खाते बदल झाल्यानंतर शिपिंग मिनिस्ट्री दुसऱ्या मंत्र्याकडे गेलं आणि शिपिंग मंत्र्याचे त्यावेळेचे मंत्री आणि सेक्रेटरी यांनी नकार दिला की रेल्वेचा मार्ग आहे, आम्ही कशाला खर्च करू.
अतिशय उदास होऊन मी पंतप्रधानांकडे गेलो. योगायोगाने त्यावेळेस मी संरक्षण राज्यमंत्री होतो म्हणून मला PMO मध्ये डायरेक्ट एंट्री होती. आठवड्यातनं 3 ते 4 वेळा तरी भेटायचो आणि तसा आदेश मोदी साहेबांचाच होता. संरक्षण खातं अतिशय सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांना फीडबॅक देणं आठवड्यातनं 3-4 वेळा आवश्यकच होतं. आणि संरक्षण खात्यासाठी जे जे काही संपल्यानंतर मी रेल्वेचाच विषय काढायचो. आणि मोदी साहेबांनी मला शब्द दिला, कुठल्याही परिस्थितीत मनमाड इंदूर रेल्वे आपण करूच. आणि रेल्वे मंत्र्यांनाही सूचना दिली की तुम्ही याच्या बाबतीत मार्ग काढा. फेब्रुवारी 19ला 2 महिने राहिले होते निवडणुकीला. त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी आणि गडकरी साहेबांनी ठरवलं की 18,000 कोटीचा प्रकल्प मंजूर करण्यासाठी कॅबिनेटची परवानगी आवश्यक असते. पण आता जास्त दिवस राहिलेले नाही म्हणून रेल्वे मंत्र्याच्या अधिकारात धुळे नरडाणा हा पहिला टप्पा सुरू करून देऊ. धुळे नरडाणा 51 किलोमीटरचा टप्पा आहे आणि त्याला 716 कोटी रुपये लागणार होते आणि ते रेल्वे मंत्र्याच्या अखत्यारीतलं होतं आणि ते मंजूर झालं. आणि फेब्रुवारी 19ला मोदी साहेब इथं धुळे शहरात आले होते. सुलवाडे जामफळ आणि रेल्वे दोन्ही प्रकल्पाचं उद्घाटन केलं. त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.